सोनसाखळी चोरणाऱ्या आरोपींना केली अटक. वर्तकनगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. ठाणे वर्तकनगर यशोधननगर येथे राहणाऱ्या वंदना माने आपल्या पतीसह सकाळी 6 वाजता मॉर्निंग वॉक करत असताना दोन अनोळखी इसमांनी मोटरसायकलवरून येऊन जबरदस्तीने त्यांच्या गळ्यातील चेन चोरत असताना वंदना माने यांनी चोरट्याचा हात धरून विरोध केला असता चोरट्याने त्यांना धक्का देऊन खाली पाडले व त्यांच्या गळ्यातील चेन खेचून मोटरसायकलवर पळून गेले. याबाबत तक्रार वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आणि त्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या व आरोपीच्या तपासासाठी पथक तयार केले. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण आणि त्यांच्या सहकार्यांनी तपासास सुरुवात केली. प्रथम फिर्यादी वंदना माने यांच्याकडून आरोपीच्या वर्णनाची माहिती प्राप्त करून घटनास्थळाचे व परिसरातील तांत्रिक माहितीने बारकाईने तपास करून आरोपी चितळसर, कापूरबावडी, खारेगाव, टोलनाका, मुंब्रा, डायघर, मानपाडा मार्गे अंबरनाथ शहराकडे पळून गेल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त करून त्यांना पळून जाण्याची संधी न देता मोठ्या शिताफीने यातील आरोपी जाफर युसुफ जाफरी वय 26 राहणार अंबोली कल्याण, संदीप गिरीशचंद्र प्रसाद वय 20 वर्ष राहणार अंबोली कल्याण यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. या दोघांना अटक करून तपासादरम्यान त्यांच्याकडून या गुन्ह्यातील तसेच इतर गुन्ह्यातील जबरी चोरी केलेला एकूण 3,90,240 रुपये किमतीचे सोन्याचे चैन व मंगळसूत्र हस्तगत केले. तसेच 1,20,000 रुपये किमतीचे 2 मोटरसायकल व 15,000 रुपयांचे 2 मोबाईल असा एकूण 5,25,240 किमतीचा मुद्देमाल हस्त केला. या आरोपींनी वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 4 मार्च 2025 रोजी 5 ग्रॅम चेन, 22 मार्च 2025 रोजी 8 ग्रॅम चेन व 15 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, चितळसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 12 तारखेला 32 ग्रॅम चेन, कळवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत 10 ग्रॅम चेन, नवघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरली पल्सर मोटरसायकल, खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत शरीर विरुद्धचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याबरोबर इतर 8 गुन्ह्यांची सुद्धा कबुली दिली. असा प्रकार वर्तकनगर पोलिसांनी एकूण 14 गुन्हे व 1 शरीर विरुद्धचा गुन्हा असे एकूण 15 गुन्हे आरोपींकडून उघडकीस आणले. आपल्याकडे वर्तकनगर पोलीस स्टेशनला फिर्यादी वंदना प्रकाश माने यांनी आपल्याला एक दिनांक 12/3/25 एक फिर्याद दिली होती. त्याच्यामध्ये सकाळी 6 वाजता ते मॉर्निंग वॉकला जात असताना आईमाता चौकाच्या ठिकाणी एक 2 अनोळखी चोरट्यांनी त्यांची जी सोनसाखळी आहे चेन ती त्यांना मॉर्निंग वॉकला जात असताना ती खेचून नेली होती. त्या अनुषंगाने आपल्याकडे 229/2025 असा BNS 304(2), 309(4) आणि 3(5) असा BNSच्या ह्या सेक्शनखाली गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यापासून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्तकनगर तसेच त्यांची तपास पथकाची टीम जी आहे PSI चिंतामण आणि त्यांची संपूर्ण टीम त्या अनुषंगाने तपास करीत होती. तर तपासामध्ये काही तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्हा त्यांनी उघडकीस आणला आणि यातील जो आरोपी आहेत जाफर जाफरी आणि संदीप प्रसाद दोघंही राहणारे आंबिवलीचे आहेत. दोन्ही आरोपींना त्यांनी 2 तारखेला अटक केली, 2 एप्रिलला, आणि त्यांच्याकडून साधारणतः 5,25,240 रुपयेचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. त्यामध्ये 3,90,000चं सोनं आहे. त्याचबरोबर 2 मोटरसायकल याच्यामध्ये जप्त केलेले आहेत. त्याचबरोबर 2 मोबाईल फोन देखील यामध्ये जप्त केलेले आहेत. आता सदर आरोपींच्याकडे आपण अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून जवळजवळ 8 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्याच्यामध्ये वर्तकनगरचे 4 गुन्हे आहेत, चितळसर पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा आहे, कळवा, नवघर आणि खडकपाडा पोलीस स्टेशन असे 8 गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस आलेले आहेत. अधिक तपास त्यांच्याकडे अजून सुरू आहे. त्याच्यामध्ये टोटल 14 गुन्हे म्हणजे 8 गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिलेली आहे. त्याचबरोबर याशिवाय 14 गुन्हे आणि 1 बॉडी ऑफेन्स आहेत. असे जवळजवळ 15 गुन्हे त्यांच्या विरोधात दाखल असल्याचं आपल्याकडे निष्पन्न झालेलं आहे. त्यांची मोडच अशीच होती की जे मॉर्निंग वॉकला जाणारे किंवा रस्त्यावर फिरणारे जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा एकटे जाणारे आहेत तर त्यांच्यावर पाळ ठेवून त्यांची चेन स्नॅच करणं ही त्यांची मोडच होती.
हा, आता एक आरोपी इराणीच आहे, यामधला जाफर आहे तो, आणि याच्याशिवाय त्याचे जे आधीचे आरोपी आहेत, आधीच्या गुन्ह्यातले, त्यांच्याकडे आपण तपास करत आहोत. तर दोघेही आरोपी हे आंबिवली भागातलेच आहेत, कल्याण. तर 15-16 गुन्हे यांच्यावर आहेत, यांच्यावर ठोस काही कारवाई पुढे करणार? हो, आता आपण याचं सगळं जे जुनं रेकॉर्ड आहे आरोपीचं, ते सर्व रेकॉर्ड आपण वेगवेगळ्या पोलीस स्टेशनकडून कलेक्ट करत आहोत, आणि जे कुठल्या कायदेशीर ज्याच्यामध्ये ते ज्या पद्धतीनं करता येईल कारवाई, त्या पद्धतीनं आपण ठोस त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. याच्यामध्ये साधारणतः 20 फेब्रुवारी पासूनचे 35 मोबाईल आपण आतापर्यंत रिकव्हर केलेले आहेत. साधारणतः 10,50,000 रुपये किमतीचे ते आहेत, जे आपण आज हस्तांतरण करणार आहोत.